रोलिंग सर, रोलिंग सुरुवातीलाच आपल्यामार्फत महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला तमाम महाराष्ट्रातील देशांतील सर्व नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपण सारेजण महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतो। एकतऱ्हेची प्रेरणा सर्वांना मिळत असते, त्यामुळे त्या दिनाच्या माझ्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत। आज नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रमुख सहकार्यांनी, पालघर जिल्ह्यातील 6 जिल्हा परिषद सदस्य, वेगवेगळ्या तालुका आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, भिवंडी, शहापूर या परिसरातील अनेक सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। नामदार नरहरी झिरवाळ, आमदार दौलत दरोडा, आमदार हिरामण खोसकर, म्हणजे मुख्य प्रवक्ते अनंत परांजपे, सूरज चव्हाण आदी जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद ठाकूर, गोंधळी, रंजन ठाकरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज फार मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षांतील सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे। सर, आज एका व्यक्तींनी मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा जाळीवरून एकूण आंदोलन केलेलं आहे। खरं तर महिना झाला आहे की कडेकोट सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, असं असताना सुद्धा पुन्हा एका व्यक्तींनी आज त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मंत्रालयाची सुरक्षा अतिशय व्यवस्थितपणाने त्या ठिकाणी आहेच, त्याचबरोबर ती अभ्यागतांना येण्याच्या दृष्टीतून काही नियमसुद्धा त्या ठिकाणी केले। पण शेवटी राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्यावेळेला राजधानीमध्ये मुंबईमध्ये नागरिक येत असतात, मंत्रालयामध्ये असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्यासुद्धा खूप मोठी असते। अशा वेळेला जी घटना घडली ती दुर्दैवी आहे। खरं ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या भावना काय, नेमका कुठला प्रश्न काय, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। पण मंत्रालय हे संबंध महाराष्ट्रातील जनतेचं एक महत्त्वाचं असं प्रशासकीय केंद्र आहे, अपेक्षांचा पूर्तता करणारं केंद्र आहे। अशा वेळेला या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजेत अशी माझी भूमिका आहे। कृषी मंत्रालय वाऱ्यावर पडलेलं पाहायला मिळत आहे। 3-4 कॅबिनेट बैठका झाल्या, कृषी मंत्री उपस्थित राहत नाही आहेत। नाही, माझ्या माहितीप्रमाणे आजच कदाचित नसावेत। नाही, 3-4 तुम्ही कृषी मंत्री म्हणजे मी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहे, त्यामुळे धनंजय आपल्याला मुंडे. जे माहीत नसतील ते आपण बोला। धनंजय मुंडे, आणि आपण चुकीचं म्हणून उपयोग काय त्याचं होणार नाही। एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होतो। धनंजय मुंडे मागच्या आणि आजच्या बैठकीला उपस्थित नाहीत, 2च बैठकीला। याचं कारण त्यांनी स्वतःच ट्विट करून त्यांच्या प्रकृतीच्या आजाराबद्दल त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। डॉक्टरांशी सुद्धा मी स्वतः चर्चा केलेली आहे, त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला वैद्यकीय कारणास्तव दिला गेलेला आहे, त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित नाहीत। त्याच्यामुळे कुठलाही विभाग कधीही वाऱ्यावरती सोडला गेलेला नाही। सर, जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट झालेली आहे। खरं तर सातत्याने जयंत पाटील हे महायुतीमध्ये येणार, भाजपमध्ये येणार अशी सातत्याने चर्चा होत असतानाच ही राजकीय भेट एक सूचक असं संदेश देऊन जातात। ते मला माहीत नाही याबाबतीतला नेमका काय भेटीमागचं कारण आहे, ते दोन्ही सांगू शकतील। एक बावनकुळे साहेबसुद्धा बोलू शकतील, जयंतरावसुद्धा बोलू शकतील। पण जयंतरावसुद्धा गेले 7 वेळेला विधानसभेवरती निवडून आले, मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहे। काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल, मला माहीत नाही नेमकी काय कारणासाठी भेट आहे। बाकी निर्णय कुठला राजकीय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे। काही तशा पद्धतीची चर्चाच कुठे नसेल तर विनाकारण कुठल्याही राजकीय व्यक्तीची त्यानिमित्ताने बदनामी होत असते। ज्या वेळेला जयंतरावांच्या मनामध्ये एखाद्या पक्षाच्या बद्दलचा पक्षप्रवेशाची भावना असेल, इतके राज्याच्या राजकारणामध्ये मुरब्बी आहेत, ते त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकतील। कुणाच्या भेटीमुळे कोणीतरी राजकीय प्रवेश करेल असं म्हणणं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकेल।
शेवटी त्यांचा निर्णय जो असेल तो स्वागतार्थ असेल. सर, आधीच चर्चेत असलेला BAPSचा मुद्दा हा माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी वाढीस लागलेला आहे आणि त्याच्याकडून कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे की हा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो. शेवटी एक प्रशासकीय बाब आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते वस्तुस्थिती खरी आहे की कुठल्याही मंत्री महोदयानं त्यांचे खाजगी सचिव किंवा त्यांच्या कार्यालयीन स्टाफ नेमायचा असेल तर त्याची अंतिम मान्यता मुख्यमंत्र्यांचीच असते. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले किंवा जे विधान केलं आहे ते योग्यच आहे. माणिकरावने विधान कुठल्या कॉन्टॅक्ट्समध्ये केले मला माहीत नाही. ते सुद्धा आज आणि काल न्यायालयीन कामकाजामध्ये व्यस्त त्या ठिकाणी होते. एकदा माझी भेट झाल्यावर मी नक्की त्या वस्तूमध्ये बोलेन, परंतु ही छोटी प्रशासकीय बाब आहे, मंत्रिमंडळाच्या अंतर्गत आहे. या विषयावरती काय अधिक बोलण्याचं परंतु सातत्याने माणिकराव कोकाटे यांची वक्तव्य जी आहे ती राज्याच्या राजकारणात गाजतात. त्यांनी मध्यंतरीच एक वक्तव्य केलेलं होतं की कोणत्याही योजनांमध्ये 4-5% भ्रष्टाचार होतो म्हणून आणि त्याच्यानंतर थेट आता मंत्री OSD नेमण्याचे अधिकार आमच्याकडे नाही आहेत, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तंबी दिली अशा पद्धतीने वक्तव्य त्यांच्याकडनं. नाही, आता मला असं वाटतं मी एवढा खुलासा केल्यानंतर तो विषय संपलेला आहे. त्यापेक्षा आता अधिक त्या बाबतीमध्ये काय वक्तव्य करण्यासारखं आहे असं मला वाटतं. सर, आधी धनंजय मुंडे आणि त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे ह्या दोघांच्याही राजीनाम्याच्या सातत्याने मागण्या झाल्या. या संदर्भात बोलताना काल शरद पवार माध्यमांशी बोलत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की दोघांमध्ये कुठेही नैतिकता आहे असं दिसत नाही. आदरणीय पवारसाहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याच्यामुळे साहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती आम्ही एक वेगळी भूमिका घेतल्यापासून कधी माझं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलेलं नाही. या विषयावरती मी अधिक काही बोलणार नाही. परंतु राज्याच्या राजकारणामध्ये मी सुद्धा दीर्घकाळ सरकारमध्ये सुद्धा काम केलं आहे. अनेक वर्ष एक पदाधिकारी या नात्याने राज्यभरामध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आरोप झालेल्या सर्वांनीच त्या त्या कालावधीमध्ये राजीनामे दिले असतील असं काही मला वाटत नाही. परंतु शेवटी साहेब आहेत, साहेबांचं मत मांडण्याचा साहेबांचा हा गेले 60 वर्षाच्या त्यांच्या परिश्रमातून त्यांचा तो अधिकार आहे. सर, आगामी मालवणमध्ये एक घटना घडली. मालवणमध्ये का भारत पाकिस्तान मॅच होताना एका व्यक्तीनं पाकिस्तानला सपोर्ट करणारी गोष्ट केल्या, भारत विरोधी गोष्ट केल्या आणि त्यानंतर गदारोळ झाला. भंगार व्यावसायिक तो व्यक्ती होता, त्याचा 15 लोकांना देखील तोडण्यात आले. मुळात जे दावे केले ते निलेश राजेंनी केलेले आहेत. त्या पद्धतीची काही गोष्टी आपल्यापर्यंत गोष्टी का काय नाही, मी वाहिन्यांच्या बातम्यावरनं ते पाहिलेलं आहे. एक बाब नक्की आहे, या देशामध्ये राहणारा नागरिक कुठल्याही धर्माचा असेल त्याची देशभक्ती असलीच पाहिजे. पाकिस्तान किंवा कुठल्याही देशाला विरोधामध्ये क्रिकेटचा सामना असेल, तो भारतीयाने जिंकला असेल किंवा इतर काय बाबती असतील, त्यावेळेला कुणी अशा पद्धतीचा वक्तव्य करणं किंवा भावना व्यक्त करणं हे अयोग्य असं माझं स्पष्टपणाचं मत आहे. परंतु त्यावरून जो हिंसाचार त्या व्यक्तीच्या बाबतीत झालेला आहे, अशा वेळेला नेमकी खबरदारी काय घेतली गेली पाहिजे किंवा काळजी काय घेण्याची गरज आहे? नाही, एक तर निश्चित आहे की शेवटी संवेदनाशील सामना असेल तो भारत विरुद्ध पाकिस्तान असेल किंवा भारत विरुद्ध इतर कुठल्याही देशाच्या संदर्भामध्ये असेल, आपल्या देशाच्या विजयाबद्दलचा सार्थ अभिमान या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयांना असलाच पाहिजे असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं. देशाच्या संविधानामध्ये सुद्धा देशाची राष्ट्रभक्ती अधिक प्रकर्षाने आपण त्या ठिकाणी नेहमीच बोलत असतो. पण शेवटी अशा या घटना घडल्याच्या नंतर त्या कशा पद्धतीने हाताळायच्या ते आज आपलं पोलीस दल असेल, त्या ठिकाणचे जे काही इतर काय शासकीय यंत्रणा असतील त्यांनी त्याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सर, शिवसेनेकडनं ऑपरेशन टायगर राबवलं जातं, राष्ट्रवादीकडनं देखील सातत्याने पक्षप्रवेश होतात. आगामी काही काळात काही धक्के लागणारे मोठं ऑपरेशन होणार आहे. मी मागे सांगितलं की काही दिवस आपण वाट पाहूया, मग आपल्याला राज्याच्या राजकारणामधले धक्के, मोठे धक्के, छोटे धक्के असे आपल्याला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. फ्रान्सची एक कंपनी आहे सिस्ट्रा नावाची, इन्फ्रास्ट्रक्चरमधली कंपनी आहे. त्या कंपनीनं खूप गंभीर आरोप केले आहेत MMRDAच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये. मुंबई आणि परिसराची मेट्रोची कामं चालली आहेत, त्याच्यामध्ये करोडो रुपये हे अधिकारी सध्या घेत आहेत आणि या संदर्भात याचिका देखील दाखल झालेली आहे. मुळात अधिकाऱ्यांचा अशा पद्धतीची आरोप होणार अधिकाऱ्यांच्या बाबतीत
फ्रेंच जे दूतावास आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क पत्र दिले की अशा प्रकारचा शेवटी मला काही माहीत नाही, पण शेवटी ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय कंपन्या असतात किंवा फ्रान्ससारखं एखादं त्या ठिकाणची संस्था असेल, त्यांनी मुख्य सचिवांना काय पत्र दिलं असेल तर मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री या संदर्भातली दखल घेतील, पण मला या संदर्भातली काय माहिती नाही. शेवटी शासकीय कामकाजाच्या बाबतीमध्ये परदेशांतील एखाद्या देशांतील दूतावासाने किंवा कोणी जर काय तक्रार केली असेल तर त्याची योग्य ती नोंद ही निश्चित मुख्यमंत्री घेतील. इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांना फोन करून शिवीगाळ केल्याचा प्रकार, शिवे मारण्याची धमकी दिली गेलेली आहे प्रशांत कोरटकर व्यक्तीने. त्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघा महापुरुषांच्या विषयी अभद्र अशी टीका-टिप्पणी बोलताना फोनवरून केली. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या देशाचा मानबिंदू आहेत, आपल्या देशाची, राज्याची आपली अस्मिता आहे. इंद्रजित सावंत एक इतिहासकार आहे. मी अनेक वेळेला परखडपणाने त्यांचा छत्रपती शिवरायांच्या, संभाजीराजांच्या इतिहासाबद्दलचं विवेचनसुद्धा निश्चितपणाने ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे कुणी व्यक्ती अशा इतिहासकाराच्या बद्दल काय बोलत असेल तर ते चूक आहे. सरकारने याची दखल घ्यावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.